आणि जर हे तुम्हाला महाविद्यालय करायचंच असेल तर ज्या भागामध्ये बॅकलॉग आहे तो मराठवाडा आणि विदर्भ, इथे नवे 2 कॉलेजेस द्यावे लागतील तरच तुमचं हे महाविद्यालय मंजूर होईल. अन्यथा याचा विचार करता येणार नाही, कारण राज्यपाल महोदयाची परवानगी घ्यावी लागेल. अशा अनेक प्रशासनामध्ये फार काळ काम केल्यानंतर कुठलं काम करायचं आणि कसं अडवायचं याचा अभ्यास पुष्कळसा झालेला असतो. परंतु त्यांनी अगोदरच तिकडे जाहीर करून टाकलं होतं, त्यामुळे तिकडे जाणं त्यांना अवघड होतं. आणि म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, कोल्हापूरच्या आम्ही मान्यता देऊ. आणि त्याच ठरावामध्ये आम्ही खाली 2 ओळी घातल्या जे प्रस्तावामध्ये नव्हत्या, की आम्ही कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देतोय. त्याचबरोबर लातूर आणि अकोला या दोन्ही महाविद्यालयाला आज आम्ही मान्यता देतोय. आणि म्हणून मी म्हटलं की कोल्हापूरचा आणि लातूरचा काहीतरी संबंध असला पाहिजे. जयंतराव वाळ्यांचं भाषण आपण आज सर्वांनी ऐकलं. डॉक्टर मंडळी आपल्या खिशामध्ये 2-2 बटणं जास्त होऊन पिक्चरला जातील अशी आपण अपेक्षा करूया. परंतु लातूरचे पेशंट फार भारी आहेत आमचे, त्यांचं काही बटनावर समाधान होणार नाही. अतिशय सुंदर असं एक मेडिकल कॉलेज आपल्या लातूरमध्ये झालं. अत्याधुनिक सुविधा, अद्ययावत यंत्रसामुग्री, MRI सारखं अतिशय अद्ययावत यंत्र आज लातूरमध्ये कार्यान्वित झालं, की ज्याच्यामध्ये शरीरातल्या कुठल्याही रोगाचं निदान हे ताबडतोबीनं होण्याची व्यवस्था. आणि ती सामान्य माणसाला, सामान्य जो रुग्ण आहे त्याला हे कधी शक्य होणार नाही, तो खर्च त्याला कधी झेपणार नाही. आणि म्हणून अशा रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी होते. त्याचा एक वेगळा आनंद आमच्यासारख्याच्या मनामध्ये आहे, की जे स्वप्न आम्ही त्या काळात पाहिलं की लातूरला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. आज सोलपर्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर खरं म्हणजे एक डॉक्टर कसा उत्तम साहित्यिक असू शकतो आणि अध्यात्माची त्याला जोड आहे. कदाचित नाव अमरनाथ असल्यामुळं असेल, परंतु फार सुंदर भाषण तुम्ही केले. मी मगाशी आमच्या संपादकाला मोठेपणानं सांगितलं की हे भाषण जसं तसं एकदा छापा, कारण छोटे माणसं ऐकतात विसरून जातात.